सोक्षमोक्ष असा करायचा घराघरातल्या मराठ्यांनी इथल्या मराठ्यांनी ऐका. सरकारचं म्हणणं आहे हैदराबाद गॅझेटेर नुसार अर्ज केले नाही. ज्यांनी ज्यांनी हैदराबाद गॅझेटेर नुसार अर्ज केले असतील त्यांनी अर्जाची झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतरवालीत घेऊन यायची. मी सरकारला तुमचा अर्ज दाखवतो, हे तो बाब आहे अर्ज केल्या. मला पर्यायच नाही राहिला, आता मला कोण होत नाही. सूक्ष्म जवळ मराठ्यांनी केलेले अर्ज दाखवा. इथं बसून मंत्र्याकडून जागेवर पूर्ण सोडून घेऊन निर्णायक आंदोलन त्याला म्हणतात जागेवर पकड. दुसरा मुद्दा मराठ्यांसाठी ज्यांनी ज्यांनी नोंदी सापडलेल्या आहेत आणि अर्ज केलेले आहेत तरी जाणून बुजून तो याकडे महसुली पुरावाच नाही, तो याकडे आमकच नाही म्हणून टाळाटाळ करते. ते अर्ज करणारे सुद्धा या अधिकाऱ्याच्या नावासहित कोणत्या अधिकाऱ्याकडे तुम्ही अर्ज केलाय नोंद सापडलेल्या सांगता. ज्यांची नोंद सापडली 58 लाखात त्यांनी अर्ज केलाय पण जाणून बुजून देत नाही. त्या अधिकाऱ्याचं नाव, ज्याच्या नावाने अर्ज केलाय त्याचं नाव, ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, कारण नोंद सापडला एखाद्या दिवस हयात नाहीये म्हणून ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, अर्ज करणाऱ्याचं नाव, कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली. जागेवर बसून अधिकारी तरी घालू, नाहीतर जागेवर तुम्हाला न्याय लगेच. तुकडा तस्कर मराठ्यांचा जनता दरबारच 29 ऑगस्टला भरला. आता प्रश्न सोडायचा पुन्हा किचपिचच नाही ठेवायची. मला 15 दिवसांनी 13 दिवसांनी पुन्हा अर्ज घेऊन आला, तुमचा आला नाही तर माझ्या नावाने करायचं नाही. पुन्हा सांगतो मा झालं नाही. पहिला मुद्दा सांगितला 58 लाख नोंदी ज्यांनी अर्ज केले त्यांनी तिकडे अर्ज केलेल्याची एक झेरॉक्स घेऊन यायची. दुसरा हैदराबाद गॅझेटेर नुसार ज्यांनी अर्ज केले त्यांनी त्यांच्या अर्जाचे झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतरवाली घेऊन यायची. समोर समोर सोक्षमोक्ष लावायचा. तिसरा मुद्दा जेवढे बलिदान गेलेले कुटुंब आहे तो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण हे आरक्षण त्यांच्यामुळे मिळत आहे. त्यांनी आपल्यासाठी जीव दिला, आपला समाज मोठा म्हणून. त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांनी अर्जावर 28 तारखेला घेऊन ये. कोणाला नोकरी दिली, कोणाला नाही दिली, कोणाला निधी मिळाला, कोणाला नाही मिळाला. प्रकार 2 ज्यांचं बलिदान केले त्यांनी घेऊन या. कोणी जाताना ऍक्सिडेंट मध्ये वारलाय, सभेला आलेला, कार्यक्रमाला आलेला, त्यांच्या पण अडी अडचणी समस्या मला जाणून घ्यायच्या. ते पण 28 तारखेला त्यांना येता आलं नाही. काही काही घरात पडून येत ऍक्सिडेंट मुळे त्यांना नाही उठता येत. त्यांच्या कुटुंबातल्या जरी समस्या घेऊन आले त्यांच्या निधीपासून नोकरीपासून सगळा प्रश्न एका दिवशी सोडायचा. नसन सरकारला सोडायचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सन सरकार मुद्दाम सोडला. समोरासमोर सोक्षमोक्ष होऊ द्या. हैदराबाद गॅझेटेर नुसार अर्ज करणारे ध्यानात ठेवा. चौथा मुद्दा व्हॅलिडिटी पुन्हा कोणाच्या दिल्या नाही. कळीचा मुद्दा आहे. व्हॅलिडिटी कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली सगळ्या व्यवस्थित ऐकायला येत आहे ना. आता मराठ्याचं निर्णायक आंदोलन करायचं, तुकडा पाडायचं म्हणल्यावर करायचं काय हे सुद्धा आता आपल्याला माहित असलं पाहिजे. कोणी कोणी व्हॅलिडिटीला अर्ज केलाय, कोणता अधिकारी देत नाही आणि त्याचं कारण काय एवढंच आणावं. सरकार कोणी जर सोडून घेऊन येतं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सरकार मुद्दाम करत नाही. याला आपण निवडून देऊन उपयोग केला नाही. मराठा समाजाचे
पाचवा मुद्दा ना, सोक्षमोक्ष त्याच्यातला पाचवा. काही पोरांवरती विनाकारण केसेस झाले, केसेस झालेले पोरं सुद्धा आंदोलन ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मला समोरासमोरच बघू द्या आता कोणाचं काम राहिले आणि सरकार का करत नाही. व्हॅलिटीचे अधिकारी इतके जाणून बुजून टाळाटाळ करायलेत ना. आता विखे पाटलांना यांना त्या लाडसाहेबांना सांगितलेले जालन्याची एक व्हॅलिटी 3 महिने झाले सांगितले, आणखी झाली नाही. याचा अर्थ असा होतो फडणवीस साहेब तुम्हाला आमचे पोरांचं वाटोळं करायचं का? ही वेळ कशामुळे? आपल्याला सोक्षमोक्ष लावणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या पोरांचे 6वा मुद्दा, ज्या ज्या पोरांचे परतावे राहिलेत ना, व्याज परतावे महामंडळातील सरकारमध्ये राहिले नाही. कळू द्या या दुनियाला जरा सरकार मराठ्यांशी कसं वागतं. ज्यांचे परतावे राहिले ना ते निरंतरवलीत 28 तारखेला ते म्हणजे कोणाच राहिले सांगा मला. कोणीतरी आपण सांगून जाते पण माहीत होत नाही. तुम्हाला एक सेपरेट इतक्या लोकांना सेपरेट कॅबिनेट करतो आणि सरकारला दाखवून देतो हे तक्रारीवर बघे. 7वा मुद्दा, ज्या ज्या पोरांना एसीबीसीतून लाभ झाले नाही, सुविधा मिळाल्या नाहीत, त्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या नाहीत, पंजाबराव देशमुखांची योजना 6 मला वाटतं 2-2, 3-3 वर्षापासून मिळाले असं काही पोरांचं म्हणणं आहे. तुम्ही प्रत्यक्ष अर्ज घेऊन या. 28 ऑगस्टला ज्याला सोयी सवलतीचा एसीबीसीचा लाभ मिळाला नाही ते सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतर्वाढीत. एकदा सगळा तुमचा निपटारा करून टाकतो. ताणच होत नाही, निपटारा करून टाकतो. फक्त समजून घ्या काय सांगितलं. रोज रोज आता येऊ नका, एकच दिवशी तुमचा तुकडा पाड. 8वा मुद्दा, सोक्षमोक्ष समाजाचा करायचा ना कायमचा. सरकार खोटं बोलतंय का मराठी खोटं बोलते हे जाहीर समोरासमोर होऊन द्यायचं. ते काहीतरी जुनी म्हणे बाप दाखवणे श्राद्ध घाल, चाल सुट्टीच नाही. ज्या ज्या पोराला ईडब्ल्यूएस मधून एसीबीसी मधून त्यांच्या निवडी झालेल्या ईएसबीसी मधून त्या सगळ्या पोरांनी अंतरवालेली आहे. 28 ऑगस्ट मी दाखवतो हे पोरं तुम्ही घेतले नाही. एकीकडून राहील सरकार. लक्षात येत आहे मराठा समाजाच्या. मराठ्यांचं निर्णायक आंदोलन करायचं, मराठ्यांचं कायमचं कल्याण करायचं म्हणल्यावर असं करावं लागणार आहे. सरकार म्हणतात नाही, ज्या ज्या मराठ्यांच्या लेकरावरती अन्याय झाला त्याने 28 ऑगस्टला अंतरवालीला तुमचा अर्ज घेऊन या. मी दाखवतो ही अन्याय तुमच्यामुळे झालाय. एसीबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस विभाग कोणताही असो, महावितरण असू द्या, गृह असू द्या, नगर विकास असू द्या, कृषी असू द्या, तुमचा महसूल कुठलाही विभाग असू द्या, ज्याच्या 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 ज्याच्यातून निवडी झाल्या त्या सगळ्या पोरांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या. मी दाखवतो सरकारनं या मराठ्यांवरती अन्याय केला. तुम्ही नाही आले तर सरकारनं ना मी नाही अन्याय केला आणि मी म्हणणार प्रश्नच नाहीत वाटतं. एकही पोरांना त्या थांबवू नका. 9वा मुद्दा 10वा